संतप्त आदिवासी समाजाचा मोर्चा एसडीएम कार्यालयावर धडकला। आदिवासींना वनवासी संबोधणाऱ्या गृहमंत्र्याचा निषेध। कुरखेडा गृहमंत्री अमित शहा यांनी आदिवासी समाजाला वनवासी संबोधन मूलनिवासी समूहाचा अपमान केला असा आरोप करीत गृहमंत्र्याच्या विरोधात प्रचंड घोषणाबाजी करीत आज आरमोरी विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या आरमोरी, देसाईगंज, कुरखेडा, कोरची व धानोरा तालुक्यातील समस्त 45 पोटजाती आदिवासी समाजाच्या वतीने बिरसा मुंडा चौक, नवीन बसस्थानक ते एसडीएम कार्यालयावर भव्य मोर्चा काढत निवेदन देण्यात आले। देशाची राजधानी दिल्ली येथे जनजाती बांधवाचा कार्यक्रमात गृहमंत्री अमित शहा यांनी आदिवासींचा उल्लेख वनवासी असा केला होता। हा शब्द मानहानिकारक असून आदिवासी हा जल जंगल जमिनीचा मालक व मूलनिवासी असून त्यांना संवैधानिक असलेला आदिवासी हाच शब्द प्रयोग करण्यात यावा। या शब्दप्रयोगाबद्दल गृहमंत्र्यांनी देशाची माफी मागावी। या प्रमुख मागणीसह आदिवासी समाजाच्या विविध प्रलंबित मागण्याकडे लक्ष वेधण्याकरिता आज हजारोंच्या संख्येत आदिवासी बांधवांनी एसडीएम कार्यालयावर धडक देत एसडीएम किरण वागसकर यांच्या मार्फत माननीय राष्ट्रपतींना निवेदन पाठविले। आंदोलनात आमदार रामदास मसराम, आदिवासी समस्त 45 पोटजाती समाज संघटनेचे अध्यक्ष तिमेश्वर कोरोटी, रामसुराम पोटंगे, आदिवासी कवर समाजाचे मार्गदर्शक डॉक्टर मेघराज कपूर, आदिवासी हलवी जमातीचे जिल्हा अध्यक्ष शालिकराम मानकर, माजी काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र बामनवाडे, आदिवासी सेलचे जिल्हा अध्यक्ष माधव गावळ, संजय कोकडे, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रभाकर तुलावी, माजी सभापती गिरीधर तित्राम, गोविंद टेकाम, शशिकांत मडावी इत्यादी यांच्यासह आपले जिल्हा अध्यक्ष नसीर हश्मी, काँग्रेस तालुका अध्यक्ष जीवन नाट, जयंत हरडे, कोरची तालुका अध्यक्ष मनोज अग्रवाल, वसीम शेख, देसाईगंज तालुका अध्यक्ष राजेंद्र बुले, परसराम टिकले यांच्यासह हजारो संख्येत आदिवासी बांधव सहभागी झाले होते।